हॅलो फ्रेंड्स, तर या पावसाळ्यात मी गेली होती महाबळेश्वरला। तर जाता जाता भूक लागली म्हणून भेळ घेतली आणि मस्त प्रवास करत करत खात होती आणि तितक्यात लक्ष माझं गेलं माझ्याकडे। तर म्हटलं खूपच छान दिसते मी आणि पुढे बघते तर काय माझ्यापेक्षा सुंदर असलेलं असं महाबळेश्वर आलं। महाबळेश्वरमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर एक अशी पावती फाडावी लागते जी की 175 रुपीज समथिंग पर पर्सन असते। आणि माझा सगळ्यात मोठा इश्यू असा झाला तिकडे, कारण मी फर्स्ट टाइम महाबळेश्वरला गेली, सो मला माहीत नव्हतं तिकडे वातावरण वगैरे कसे असेल। आणि तिथे गेल्यावर कळालं की खूप जास्त धुकं आहे, थोडासा पाऊस वगैरे, त्याच्याने खूप जास्त थंडी वाजत होते। तर म्हटलं चला आता आलोयच ज्या गोष्टीसाठी तर ते करूयात। आणि मेन महत्त्वाचं काम असं होतं की इथे जो रॉनी नावाचा फेमस घोडा आहे त्याच्यासोबत शूट करायचं होतं, सो त्याच्यासाठी आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो। पण आम्हाला तिथे गेल्यावर कळालं की तो फक्त 2 वाजेपर्यंत असतो आणि आम्ही गेलो होतो 4 वाजेपर्यंत। तर म्हटलं चला रॉनी काय आणि रॉबिन काय, तर मग आम्ही बसलो रॉबिनवर। पण मी एवढी घाबरली होती जबरदस्त, मी म्हणत होती थांबवा मला नाही बसायचं, पण ते काय ऐकत नव्हते। तर आता वेळ आली होती पावसाळ्यातील स्पेशल मेनू खाण्याचा, म्हणजेच मसाला कॉर्न। तो मी माझ्या हाताने भाजत होती, पण ते काका म्हटले चल बाजूला, तुला काय जमणार नाहीये। हे खाऊन फक्त मन भरलं होतं, पोट नाही। तर म्हटलं आता कुठेतरी तर जेवायला जावंच लागेल। सो आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये आणि मग पटकन कुणालने ऑर्डर दिली आणि म्हटलं अजूनही आपल्याकडे वेळ आहे तर चला आपलं महत्त्वाचं काम करूया, ते म्हणजे फोटोशूट। तर छान 4-5 पोज दिल्या, मग फोटोशूट झालं। फायनली आता वेळ आली होती घरी जाण्याची। तर म्हटलं चला भावाच्या गाडीतलं एक छान आवडलेला परफ्यूम चोरून घेऊन जाऊया। तर पण त्याने तर काय पकडलंच आणि मी घातला होता कुणालचा टी शर्ट सॉरी। तर कुणाल आणि माझा भाऊ म्हणत होता की खूप छान दिसते अशा ड्रेसमध्ये सकाळच्या ड्रेसपेक्षा। तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की मी कुठल्या ड्रेसमध्ये छान दिसतेय। आणि हो, तुम्ही काय करताय, हसताय ना, तर हसलंच पाहिजे। तर चला आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। बाय बाय।